श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू होते. तो श्री स्वामी समर्थाचा अत्यंत श्रद्धाळू भक्त होता. गणू रोज सकाळी स्वामीचे नाव घेऊन आपल्या शेतात कामाला जायचा. एक वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस पडत नव्हता. शेतातील पिके वाळून गेले. घरात धान्याचा एक दाणाही उरला नाही. गणू खूप दुःखी झाला. त्याने स्वामी समर्थासमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, पण माझ्या कुटुंबाला उपाशी ठेवू नका. त्या रात्री गणूला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामी म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस. उद्या सकाळी शेताच्या पूर्वेकडील बांधाजवळ जा. सकाळी गणू उठला. स्वामीच्या आज्ञेप्रमाणे शेतात गेला. बांधाजवळ त्याला जमिनीत एक जुना दगड दिसला. त्याने तो दगड बाजूला केला आणि खाली माती खोदू लागला. अचानक तिथून पाण्याचा झरा वाहू लागला. गणूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने हात जोडून म्हटले, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या पाण्याने त्याने शेताला पाणी दिले. काही दिवसात वाळलेले पीक पुन्हा हिरवेगार झाले. गावातील लोकांना हा चमत्कार समजला. ते गणूकडे आले आणि म्हणाले, गणू, हा चमत्कार कसा झाला? गणू हसून म्हणाला, हा माझा चमत्कार नाही, माझ्या स्वामीची कृपा आहे. त्या दिवसापासून गणूची श्रद्धा आणखी दृढ झाली आणि एक गोष्ट कायमची समजली, जेथे मनापासून श्रद्धा असते तेथे स्वामीची कृपा नक्कीच पोहोचते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.